सुप्रभात. जय जय रामकृष्ण हरी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 159. विषयाकडचा ओढा भगवंताकडे लावावा. प्रपंचामध्ये ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थ श्रद्धा म्हणतात. उणीव हे प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्ण आहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचेच नाव यज्ञ आहे. त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ आहे. परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो. तो काय दुधाचा रतीब लावतो? छे, भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो. परंतु साधक अवस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो. खरे म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाने राहायचे कारणच नाही. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी, पण उद्या जर उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. सर्वात गृहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला आहे. ज्याला हित करून घ्यायचे आहे त्याला गृहस्थ आश्रमासारखा आश्रम नाही. पण लग्न करून सर्व काळ विषयामध्ये घालवू लागलो तर प्रपंचाची कर्तव्ये करायची राहिली तर मग लग्न करून काय साधले? उद्योग करून पोट भरायचे हे खरे, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही ना उपयोग. देवाला स्मरून नोकरी करावी. गृहस्थ आश्रमामध्ये देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याचे खरे मानू नये. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट आनंद दोन्ही देखील भगवंताला सांगावी. ज्या स्थितीमध्ये भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीमध्ये आपण समाधान मानावे. अर्पण बुद्धीने सर्व कर्मे करावीत. ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे. कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत प्रपंचामध्ये सर्व काही असे वाटत असते तोपर्यंत तो परमार्थापासून दूर असतो. वाईट लोक समाधानात दिसतात, पण खरे ते तसे नसतात. वाईट कृत्ये करणाऱ्याला कधी ना कधी पश्चाताप झाल्या वाचून राहत नाही. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते, त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरे म्हणजे आपले इथेच चुकते. आपला ओढा जो विषयांकडे आहे तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला. ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले म्हणजे भगवंताच्या स्मरणामध्ये ज्याला सुखासमाधानाचा लाभ झाला त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले. प्रपंचामध्ये आपली जी चिकाटी आहे तिच्या 1/4 चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरीही आपले काम भागेल. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा. जय जय रामकृष्ण हरी.